आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथेच देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. नमस्कार, ठाणे फास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय कोपरी पूर्व येथील स्वामी समर्थांच्या मठमध्ये. जाणून घेऊया स्वामींबद्दल. श्री स्वामी समर्थ. आपण किती वर्षापासून स्वामींची सेवा करताय? मी इकडनं गेले 30-35 वर्ष आहे. ह्या मठाची स्थापना जी आहे कोपरी मिरबंद रोड, याची स्थापना कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांनी 1988 साली केली होती आणि 1988 सालापासून हा मठ इथे स्थापन झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांचा परिवार जो आहे तांडेल परिवार, ते ह्या मठाची देखभाल करतात. खरं तर ह्या दिंडोरी पंडित मार्गाची सुरुवात 1981 पासून चंदिनी कोळीवाडा जे दत्त मंदिर आहे तिकडनं सुरू झाली. परमपूज्य ब्रह्मीभूत मोरेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या कार्याची सुरुवात झाली. त्यानंतर कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांनी सातत्याने याचं पुढे प्रगती केली आणि आज हा मठ इथे उभा आहे. आमच्या ह्या मठामध्ये दत्तप्रणीत किंवा आपले दिंडोरी प्रणीत सर्व उत्सव आपले साजरे केले जातात. जसं स्वामी जयंती आहे, स्वामी पुण्यतिथी, आमच्या इथे एक गुरुजीचा आपला दत्त जयंती सप्ताह असतो, अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो. त्याचप्रमाणे आपली ठाणे ते अक्कलकोट ही पदयात्रा दरवर्षी जाते. जानेवारी महिन्यामध्ये 15 दिवशी पदयात्रा असते. त्याच्यामध्ये आपले असंख्य भाविक आपले या पदयात्रेमध्ये सहभागी होतात. आपल्या ह्या दिंडोरी पंडित मार्गामध्ये आपल्याकडे दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी लोकांसाठी भक्तगणांसाठी महाप्रसाद दिला जातो दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी. आणि आपलं होम हवन आणि अमावस्येला होम आणि त्यानंतर प्रत्येक आपले जे काही दत्तप्रणीत कार्यक्रम आहे स्वामी समर्थाच्या मार्गातील याचे होम हवन आपण इथे करतो आणि असंख्य भाविक इकडे भेट देतात आणि त्यांची स्वामी त्यांची कामं करतात, त्यांना यश देतात, असा आमचा आजपर्यंत अनुभव आहे. आणि जेव्हापासून तुम्ही स्वामींची सेवा करताय तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला? आणि भरपूर बदल घडला. शिक्षणापासून ते बाकी नोकरी धंदा करिअरमध्ये मलाच नाही, ते इथे येणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला त्याचा भरपूर स्वामी सेवेचा फायदा झाला. असंख्य सेवेकरी आहेत, म्हणजे सांगू शकत नाही स्वामींसाठी. स्वामींची जी काय महिमा आहे ते आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये. आपण जाणून घेतलं स्वामी समर्थांच्या मठाबद्दल थोडीशी माहिती. मी योगिता लोहार, हर्ष जाधव सोबत ठाणे.